नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, जेव्हा जनावरांच्या शरीरामध्ये नकळत किंवा अपघाताने एखादा विषारी पदार्थ जातो तेव्हा त्याचे गंभीर परिणाम जनावरांच्या वाढीवर, उत्पादन क्षमतेवर आणि आरोग्यावर आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच जनावरांमधील विषबाधा याची कारणं काय, त्याच्यासाठी उपाययोजना कुठल्या, हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अलका सावरकर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. मॅडम बद्दल सांगायचं तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथे त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की आपण विषबाधा म्हणतोय, तर विषबाधा म्हणजे नेमकी काय? जनावरांमध्ये होणारी विषबाधा सर्वसाधारणपणे 3 प्रकारे होते. अपघातामुळे होणारी विषबाधा, अनावधाने किंवा नकळतपणे होणारी विषबाधा, त्याचप्रमाणे कृत्रिम आणि नैसर्गिकरित्या होणारी विषबाधा. तर या विषबाधामध्ये विविध कारणे आहेत, जसं वनस्पतीजन्य विषबाधा, कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, त्याचप्रमाणे धातूंपासून होणारी विषबाधा, बुरशीजन्य घटक जे असतात त्यामुळे होणारी विषबाधा, जीवाणूंमुळे होणारी विषबाधा आणि शिळ्या अन्नामुळे किंवा अन्नपदार्थांमुळे होणारी विषबाधा. जसं बऱ्याच वेळा लग्न समारंभामध्ये उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी जनावरांना खाऊ घालतात, त्यामुळे अन्नाद्वारे, पाण्याद्वारे पण विषबाधा होऊ शकते. आणि या सर्व विषबाधांमुळे जनावरांवर विपरीत परिणाम होतात. आणि हे होणारे परिणाम आपल्याला दिसले तर त्याचे लक्षणं पण नेहमीपेक्षा वेगळे असतात, जे जनावरांमध्ये आढळून येतात. त्यामुळे आपण असं समजू शकतो की जनावरांना विषबाधा झालेली आहे. मॅडम, जसं आपण घरामध्ये आणि गोठ्यामध्ये कीटकनाशक किंवा उंदीरनाशक वापरतो तर त्यामुळे पण विषबाधा होते, तर अशी मुख्यत्वे कोणत्या गोष्टींमुळे जास्त आपल्याला विषबाधा आढळून येते? प्रामुख्याने कीटकनाशकामुळे जास्त विषबाधा आढळून येते. कारण की उत्कृष्ट दर्जाचं पीक काढण्यासाठी शेतकरी बांधव नेहमीच कीटकनाशकांचा वापर करत असतात. जसं आपण फवारणी म्हणतो किंवा खतांचा वापर करतात, जसं नायट्रेट, नायट्राइट, हे खत, युरिया, स्पेशली युरियामुळे पण अशी सर्वसाधारणपणे सामान्यतः युरियामुळे जास्त विषबाधा आढळून येते. आणि हे सर्व जे आपण फवारणी करतो शेतामध्ये किंवा शेतकरी बांधव जे फवारणी करतात तर त्यावेळेस त्यांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे की हे जे औषधं ठेवलेली असतात, जसं गाईच्या गोठ्यांमध्ये किंवा आपण जनावरं जिथं बांधतो तिथे जर ही औषधं ठेवलेली असतात तर ते जनावरांच्या खूप दूर ठेवायची किंवा कुलूपबंद रूम मध्ये जर आपण ते औषधं ठेवले तर ही विषबाधा आपण शक्यतोवर टाळू शकतो. कारण की, आणि जसं तुम्ही उंदीरनाशक वगैरे म्हटलं आहे, तर उंदीरांची जी औषध असते ती पण आपण घरात इतर कुठेतरी वापरतो. ती औषध चुकून जर जनावरांच्या खाद्यामध्ये मिक्स झाली किंवा त्याचं मिश्रण कुठेतरी नकळतपणे येऊन गेलं तर त्याच्यामधून पण विषबाधा जास्त प्रमाणात होऊ शकते. पण उंदीरनाशकांपेक्षा कीटकनाशकांमधून जी विषबाधा होते ती सर्वात जास्त होते. कारण की अशा फवारणीची वनस्पती खाल्ल्यामुळे किंवा अशा फवारणीचं जे काही जनावरांचं खाद्य तयार होते, जसं आपण युरिया जनावरांचं खाद्य तयार करण्यासाठी पण वापरतो, तर त्यामध्ये पण आपण ही दक्षता घ्यायला पाहिजे की 2 ते 3% पेक्षा युरिया हा जास्त असायला नको. आणि त्यामुळे आपण ती दक्षता जर घेतली तर सर्वसामान्यपणे आपण ही विषबाधा टाळू शकतो. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे मॅडम की युरियाचं प्रमाण जर आपल्या फीडमध्ये जास्त झालं तर मग जनावरांना त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येतील. युरियामुळे जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला विषबाधेचे लक्षणं आढळून येतात. कारण त्यामुळे जर युरिया 2 ते 3% पेक्षा जर जास्त वापरला गेला तर नक्कीच आपल्याला त्या अन्नातून, कारण की जे आपण जनावरांसाठी खाद्य तयार करतो त्या खाद्यावर बुरशीजन्य किंवा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असे आपल्याला कलर आलेली बुरशी आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण ती विषबाधा आरामात टाळू शकतो जर आपण युरियाचा योग्य प्रमाणात वापर केला तर. तर मॅडम, आता आपण बघितलं की कोणकोणत्या मुख्य कारणांमुळे विषबाधा होते. यानंतर मला हे सांगा की नेमकी लक्षणं कुठली आहेत विषबाधेची? विषबाधेमध्ये प्रामुख्याने जनावरांना विषबाधा झाल्यावर चक्कर येणे, लळखळणे, पाय लंगडे होणे, मागचे पाय बऱ्याचदा लंगडे होतात, आणि जसं तोंडातून फेस गळणे, लाळ जास्त प्रमाणात गळणे हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि जसं शरीरावर किंवा त्वचेवर जनावरांच्या
असे ज्वलनशील पदार्थासारख्या मार्क, रॅशेस येणे बरं. आणि परत चक्कर येणे, पोट फुगणे, हा. बद्धकष्टता किंवा ते लघवी जास्त प्रमाणात न होणे, बरं. प्रामुख्याने ही लक्षणं आपल्याला आढळून येतात. मग सर्वसामान्य रोगांसोबत जर आपण बघितलं तर आपण कन्फ्युज होऊ शकतो ना की ह्या रोगांमुळे असेल की विषबाधेमुळे असेल, मग याबद्दल काय सांगाल? हो, सर्वसामान्य रोगांमध्ये शक्यतोवर जे विषबाधेचे लक्षणं असतात ते जास्त प्रमाणात आढळून येत नाहीत, बरं. कारण लाळ गळणे हा एक महत्वाचा भाग आहे बरं. या तो विषबाधेमुळे. लक्षणांमध्ये, जो विषबाधेमुळे होते. बरं. आणि विषबाधामध्ये जसं ॲग्रोकेमिकल्स जे आपण फवारणीचे जे औषधं असते त्यामध्ये जनावरांच्या तोंडातून फेस गळतो, पण जसं वनस्पतीजन्य पदार्थापासून किंवा वनस्पतीजन्य जे घटक असतात त्यापासून जर विषबाधा झाली तर ही लाळ जास्त प्रमाणात गळते आणि न दिसणाऱ्या वस्तूवर जनावर अटॅक करण्यासाठी बघतो किंवा काही वस्तू नाही आहे पण त्यासाठी प्रयत्न करायचा आणि जसं लळखडणे किंवा चक्कर येणे, गोल गोल फिरणे, हे लक्षणं विषबाधेमध्येच आढळून येतात. बरं. मग यावर काही प्रतिबंधात्मक उपाय सांगाल? हो, प्रतिबंधात्मक उपायामध्ये असं आहे की सकाळच्या वेळी जेव्हा शेतकरी बांधव जनावरांना चरण्यासाठी सोडतात, शक्यतोवर जनावरांना चरण्याच्या पहिले जर मुबलक प्रमाणात आपण त्यांना चारा वगैरे दिला किंवा हिरवा चारा किंवा जे खाद्य आहे ते आपण व्यवस्थित प्रमाणात जर आपण त्यांना दिलं, त्यांचं जर पोट भरलेलं असलं तर जनावरं जेव्हा चरण्यासाठी जातात त्यावेळी रस्त्याच्या कडेने किंवा शेतात किंवा जिथे खूप दुष्काळग्रस्त भागात नेहमी असं होते की वनस्पतीचा अभाव आढळून येते किंवा ज्या वनस्पती असतात त्या बहुतेक विषजन्य जास्त वनस्पती असतात. जसं उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे गांजर गवत, बेशरम, धतुरा किंवा रुई, एरंड, ह्या ज्या वनस्पती आहेत. आणि जसं ज्वारीच्या शेतात जसं ज्वारीची खुरपणी झाल्यानंतर जे ज्वारीचे छोटे रोप असतात त्यामध्ये पण हायड्रोजेनिक ग्लायकोसाइड नावाचा पदार्थ असतो, तर त्यामुळे शक्यतोवर जनावरांना बऱ्याच प्रमाणात विषबाधा होते. ऊसाचे वाडे वगैरे असतात, कारण की ह्या ज्वारीच्या जी खुरपणी झाल्यावर जे पिकं असतात त्या शेतात जनावरांना शक्यतोवर शेतकरी बांधव सोडत असतात चरण्यासाठी. आणि त्या जे ज्वारीचे ते इमॅच्युअर रोप आपण ज्याला म्हणतो, तर त्यामधून जनावरांना जास्त प्रमाणात विषबाधा होते, कारण त्यामधलं जे हायड्रोसायनिक ग्लायकोसाइड असते त्याचं आम्लामध्ये रूपांतर होते आणि त्या विशिष्ट द्रव्यामुळे जनावरांना जास्त प्रमाणात विषबाधा आढळून येते आणि त्याला कडू बदामासारखा वास येतो. तर आपण त्यावरून त्या लक्षणावरून, ते स्पेसिफिक लक्षण एक कारण आहे मुख्यतः की ह्याला सायनोजेनिक विषबाधा आपण त्याला म्हणतो, जी ज्वारीमुळे विषबाधा होते. तर शक्यतोवर अशा ठिकाणी जनावरांना सकाळच्या वेळी सोडू नये, कारण ह्या वनस्पतीमध्ये जे विषकारी घटक असतात ते सकाळच्या कोवळ्या उन्हात जास्त असतात. म्हणून आपण 12 वाजताच्या नंतर जर जनावरांना चरण्यासाठी सोडले तर सूर्यप्रकाशामुळे हे घटक कमी होतात आणि आपण त्या जनावरांना विषबाधेपासून वाचू शकतो. त्याचप्रमाणे जसं गाईचा गोठा आहे, आपण व्यवस्थित साफ ठेवला किंवा जे फवारणीचे औषध आहे जसं मी पहिले पण बोलली, तर ते आपण व्यवस्थित जनावरांपासून दूर ठेवले किंवा आपण जनावरांवर जसे स्प्रे देतो, जसे त्यांच्यावर गोचिड असतात किंवा गोमाशा असतात, तर त्याच्यासाठी आपण सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन असे स्प्रे ते पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जे शेतकरी बांधव जनावरांना देतात, तर त्यावेळी योग्य दक्षता घ्यायला पाहिजे. ते चुकून चाटून किंवा तोंडात जायला नको. आणि जनावरांच्या तोंडावरती मास्क जर आपण लावला आणि नंतर ते मागच्या भागाला जर आपण ती औषध जर लावली तर आपण तिथे पण ही एक दक्षता साधारणपणे घेऊ शकतो की विषबाधेपासून आपण जनावरांना दूर ठेवू शकतो. एक हा भाग आहे. परत आपण जनावरांना जर मुबलक प्रमाणात पहिले चारा व्यवस्थित उपलब्ध करून दिला, पाणी व्यवस्थित उपलब्ध करून दिलं आणि ह्या सर्व गोष्टी आपण म्हणजे शेतकरी बांधवांनी जर काळजी घेतली आणि दिवसातून 2-3 जर आपण समजा त्या जनावरांकडे जर लक्ष दिलं, शेतकरी बांधव त्यांच्याकडे जर गेले तर त्यांना वेगवेगळे लक्षणं दिसून येतात. बरोबर आहे की जनावर नॉर्मल याच्यात आहे की कुठल्या प्रकारची विषबाधा झाली की कुठल्या खाद्यामुळे त्याला हानी पोहोचत आहे, हे आपल्याला लक्षात येते. कारण बऱ्याचदा काय होते की ज्या विषजन्य वनस्पती असतात त्यामुळे जी होणारी विषबाधा असते ती सर्वसाधारणपणे लक्षात पण येत नाही, कारण बऱ्याच विषजन्य वनस्पतीमुळे आणि धातूमुळे होणारी विषबाधा ह्या जवळपास सारख्या असतात.
जसं आता शेतामध्ये फवारणी केली आणि फवारणीचे जे डबे असतात खाली हो, ते उघड्यावरती कुठेही टाकले आणि तिथे जर जनावरे सोडायला चारण्यासाठी जर गेले तर ते डब्या त्यांच्या संपर्कात आले, त्या डब्यांना जर चाटलं वगैरे तर ते विष त्यांच्या पोटात जाऊ शकतो. जसं ॲग्रोकेमिकल्स मध्ये एल्ड्रीन वगैरे नावाचे जे पदार्थ असतात ते खूप ऑर्गॅनोफॉस्फरस जो ग्रुप आहे तो खूप हानिकारक असतो आणि त्यामुळे जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात विषबाधा होते. तर प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी प्रकर्षाने टाळायला पाहिजे, कारण भारतात जवळपास 70 ते 80% लोक शेतकरी आहेत. हो हो. आणि प्रामुख्याने शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालनाचं पण व्यवस्थापन असते. म्हणून आपण ते पशुपालन आपलं जपायला पाहिजे. किंवा माझी तर सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी पशुपालनाकरिता ह्या सर्व गोष्टी ज्या विषबाधेबद्दल जे आपण बोलत आहोत त्या नेमकी ती काळजी घ्यायला पाहिजे. हो हो, बरोबर. जर आपल्याला घरगुती उपचार करायचे असतील विषबाधेवर तर त्याबद्दल काय सांगाल? घरगुती उपचारांमध्ये जसं वनस्पतीमुळे जी होणारी विषबाधा आहे किंवा कुठल्याही धातूमुळे, जसे कारखान्याचे पोल्युशन असते, जसं प्रदूषण त्यांचं खूप जास्त राहते की पाण्याद्वारे किंवा कुठल्या तरी धातूमुळे, जसं शिशेची पॉइझनिंग आहे, पारा आहे, आपलं आर्सेनिक आहे किंवा तांबे आहे, या सर्व गोष्टींमुळे जनावरांना जे जड धातू ज्याला म्हणतो आपण त्यामुळे सतत जनावरांना विषबाधा होत असते. कारण की शक्यतोवर जे आपण घरी बॅटरी वगैरे यूज करतो त्या बॅटरी रस्त्यावर कुठेही टाकल्या तर जनावरांच्या चुकून तोंडात वगैरे गेल्या तर शिशाची पॉइझनिंग होते. म्हणून जनावरांना यापासून खूप हानिकारक असे अपाय होतात. त्यामुळे घरगुती उपचारांमध्ये पशुवैद्यकाचा सल्ला तर घेणे खूप आवश्यक आहेच, पण पशुवैद्यक तिथे पोहोचेपर्यंत जसे खेडे विभागात तेवढी सोय नसते किंवा येण्यापर्यंत वेळ होतो. घरगुती उपचार जे असतात त्याबद्दल पुन्हा बोलू, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे जनावरांमधील विषबाधा, कारणे आणि उपाययोजना या विषयावर, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अलका मॅडम. मॅडम, आपण घरगुती उपचार पद्धती या विषयावर बोलत होतो, तर काय सांगाल? हो, जनावरांमध्ये होणाऱ्या विषबाधा प्रामुख्याने कुठल्या कारणांमुळे होतात सर्वात प्रथम तर आपल्याला ते माहिती पाहिजे. आपल्याला म्हणजे शेतकरी बांधवांना पण ते माहित पाहिजे, त्याचप्रमाणे पशुवैद्यकांना सुद्धा त्याची कल्पना पाहिजे, कारण की बऱ्याचशा विषबाधेचे लक्षणं जे असतात ती सारखी सारखी दिसतात. आणि पशुवैद्यक विषबाधा झाल्याबरोबर ताबडतोब तिथे पोहोचतीलच, कारण की खेडे विभागात सर्वसाधारणपणे ही अडचण एक शक्यतोवर निर्माण होते. आणि त्यामुळे विषबाधा झाल्यावर जी विषबाधा शरीरामध्ये जनावरांच्या पसरते लवकर आणि त्यामुळे जनावर प्रसंगी दगावू पण शकते. म्हणून अशा विषबाधेला टाळण्यासाठी घरगुती काही प्राथमिक उपचार असतात किंवा घरगुती आपण काहीतरी औषधी जनावरांना देऊ शकतो. तर त्यामध्ये प्रामुख्याने मी असं सांगेल की जसं आता एससीएनची सायनाइडची विषबाधा आहे तर त्याला कडू बदामाचा वास येतो. त्यावरून आपल्याला हे लक्षात येऊन जातं की ही ज्वारीमुळे झालेली विषबाधा आहे. किंवा शेतकरी बांधवांना त्याची कल्पना अशी राहते की जनावरांनी कुठल्या प्रकारचा चारा खाल्ला किंवा जनावर कुठे चरण्यासाठी गेले होते, त्यावरून पण आपल्याला एक सर्वसाधारणपणे एक कल्पना येऊन जाते की ह्या पर्टिक्युलर वनस्पतीमुळे आपल्याला ही विषबाधा झालेली आहे. आणि मग ती विषबाधा टाळण्यासाठी आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करावं लागतात. तर घरगुती उपाययोजनामध्ये जसं जनावरांना आपण व्हिनेगार असतं तर 5% व्हिनेगार आपण 30 ते 40 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून द्रावण करून त्याचं जर जनावरांना पिण्यासाठी दिलं, सर्वप्रथम तर जर वनस्पतीची विषबाधा असेल तर आपण हा उपाय करू शकतो. जसं ॲग्रोकेमिकल्स मुळे झालेली विषबाधा असेल, जे कीटकनाशके ज्याला म्हणतो आपण, तर त्या कीटकनाशकांमुळे होणारी जी विषबाधा असते त्यासाठी आपण जनावरांना पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं असते. कोमट पाणी किंवा साबणीचं द्रावण करून जनावरांना कोरडं पुसून आपण हे करायचं असते. आणि शक्यतोवर जनावरांना काही पर्गेटिव्ह म्हणतात, ज्याला काहीतरी द्रावण मिक्स करून आपण त्यांना, जसं व्हिनेगारचं मी एक उदाहरण दिलेलंच आहे की व्हिनेगार आपण त्यांना देऊ शकतो. तर त्यामुळे काय होते की विषबाधेची तीव्रता कमी होऊ शकते, ते विषबाधेचे प्रमाण कमी होते आणि प्रसंगी जनावर जगू पण शकतं, कारण की विषबाधा आपण त्याला रोखू शकतो. आणि
तसंच कोळशाची पूड सुद्धा थंड पाण्यात त्याचं द्रावण करून आपण घरगुती उपायांमध्ये देऊ शकतो. परत जसं ताक असते, दह्यापासून बनवलेलं जे ताक असते ते पण पाजलं तरी जनावरांची विषबाधेची तीव्रता खूप कमी प्रमाणात होते. परत जसं कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा असते त्यामध्ये जर अंड्यामधील जर पांढरा बलक आपण तो जर पाण्यामध्ये मिक्स केला किंवा दुधामध्ये पण मिक्स केला, 2-4 अंडे घेतले आणि त्याचा जो पांढरा बलक असतो तो जर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये आपण मिक्स केला 4-5 लिटर मध्ये, तर ते पण आपण घरगुती उपचारांमध्ये देऊ शकतो. त्यामुळे ती जनावरांची विषबाधेची क्षमता खूप कमी होऊन जाते, तीव्रता कमी होणार. आणि नंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं पण खूप आवश्यक असतं आणि त्याच्यावर जी काही उपचार पद्धती असते ती करणं फार गरजेचं असते. बरं मॅडम, आपण बघतो की जनावरांमध्ये विषबाधा झाली की त्याचा परिणाम निश्चितच उत्पादन क्षमतेवर होतो. मग अशा परिस्थितीमध्ये ती विषबाधाच आहे की नाही आणि ती कशामुळे झाली याच्या जर चाचण्या आपल्याला करायच्या असतील त्या खाद्याच्या संदर्भात किंवा वनस्पतीच्या संदर्भात, तर आपण त्या चाचण्या कुठे आपल्याला करता येतील? हा तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम चांगला आणि योग्य आहे. कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना कधी खूप वेळा असं होते की त्यांच्या लक्षातच येत नाही की विषबाधा झाली आहे की आणखीन काही प्रकार आहे की दुसरा कुठला तरी आजार झाला आहे. तर विषबाधेच्या सर्व ज्या चाचण्या असतात त्या तर पहिले जनावरांच्या खाद्यापासून सुरू करायच्या असतात. जसं कुठली वनस्पती खाल्ली, कुठला धातू खाल्ला, तर जनावरांमधले जे सॅम्पल असते, जसं ब्लड सॅम्पल आहे, युरिन सॅम्पल आहे, फेकल सॅम्पल आहे, तर आपण ते सगळे सॅम्पल चाचण्यांसाठी घेऊन जाऊ शकतो. जसं पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये विषयशास्त्र विभागामध्ये ह्या चाचण्या होतात. आणि त्याचप्रमाणे पशुवैद्यक दवाखाना जिथे असते, जसं तालुक्याच्या ठिकाणी आहे, तर तिथे पण आपण ह्या सर्व चाचण्या करू शकतो. मॅडम, आपण विषबाधे संबंधित कुठकुठल्या चाचण्या होतात त्याबद्दल आपण पुन्हा बोलू. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. मॅडम, आपण कुठल्या चाचण्या खाद्य संदर्भात आणि इतर संदर्भात करायच्या याबद्दल बोलत होतो, तर काय सांगाल? विषबाधेबद्दल ज्या चाचण्या करणार होतो तर त्या विषयशास्त्र विभागात जसं पशुवैद्यकीय महाविद्यालय जिथे आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाने जिथे आहेत तिथे आपण ह्या चाचण्या करू शकतो. जसं सर्वसाधारणपणे बघायचं झालं तर ज्वारीची जर विषबाधा झाली तर आपण ज्वारीचे ते छोटे रोपटे जर आणले तर त्यामध्ये पिक्रिक ऍसिड पेपर टेस्ट म्हणून एक टेस्ट येते. आपण त्यावरून समजू शकतो की ही ज्वारीमुळे झालेली विषबाधा आहे, जशी सायनाइडची विषबाधा आपण ज्याला म्हणतो. तसंच नायट्रेटची पण विषबाधा आपण चाचणी आपण करू शकतो. युरिया विषबाधा झाली तर युरियाची पण चाचणी आपण प्राथमिक याच्यात करू शकतो. आणि या सगळ्या चाचण्या आपल्या विभागाला होतात, नागपूर चाचण्या आपल्या विभागाला. आणि मॅडम, आता मला हा म्हणजे दर्शकांना पण हे जाणून घ्यायचं आहे की उष्माघातामुळे होणारा त्रास आणि विषबाधेमुळे होणारा त्रास, तर यांच्यामध्ये आपल्याला फरक आहे हे लक्षात येईल ना, की त्याचे सारखेपणा आढळतो त्यांच्या लक्षणांमध्ये? हो, नक्कीच चांगला प्रश्न आहे मॅडम. कारण की उष्माघातामुळे जे आजार होतात किंवा उष्माघातामुळे जनावरांना जो त्रास होतो त्या लक्षणामध्ये आणि विषबाधेमुळे होणारे जी लक्षणं असतात ते शक्यतोवर सारखे असतात. जसं जुलाब होणे, उलट्या होणे, ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या विषबाधेमध्ये पण आढळतात आणि उष्माघातामध्ये पण आढळतात. पण विषबाधामध्ये काही वनस्पतीमुळे किंवा काही धातूमुळे किंवा कुठल्याही कीटकनाशकांमुळे जर विषबाधा झाली तर त्याला एक स्पेसिफिक असा वास असतो. जसं ज्वारीचं उदाहरण घेतलं तर त्याला बदामाचा वास असतो. जसं आता गांजर गवतामुळे जर विषबाधा झाली तर जनावरांच्या शरीरावर रॅशेस येतात आणि हे जनावर जर उन्हात गेले तर उन्हाच्या संपर्कात येऊन ते स्किन त्यांची जास्त लालसर होते. तर ह्या गोष्टी उष्माघातामुळे होत नाहीत किंवा कमी प्रमाणात होतात. आणि हे ठराविक जे लक्षणं आहेत तर ते विषबाधेमुळेच आढळून येतात. जसं तोंडातून फेस गळणे, लाळ गळणे, जनावर गरगर फिरणे, तर उष्माघातामुळे असं होत नाही. जनावर त्यामध्ये सुस्त होऊन जाते आणि जे विषबाधेची जी लक्षणं असतात त्यामुळे जनावरांचा स्वभाव जो असतो तो चिडचिडा होतो किंवा जनावर त्यामुळे ते जास्त ॲग्रेसिव्ह होतात.
आणि बाकीचे जे लक्षणं असतात जसं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटणे किंवा लळखडणे, तर ही जी लक्षणं असतात ती आपल्याला विषबाधेमध्येच आढळून येतात. बरोबर. त्यामुळे आपण उष्मघाताचं लक्षण आहे की विषबाधेचं लक्षण आहे हे आरामात ओळखू शकतो. अच्छा, खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही की नेमकं लक्षणांमध्ये आपल्याला काय फरक आढळून येईल, म्हणजे जेणेकरून नेमकी विषबाधा झाली हे आपल्याला कळेल. त्या संदर्भात चाचण्या पण तुम्ही छान सांगितल्या. तर दर्शक हो, आजच्या या मार्गदर्शन जे मॅडमनी केलं त्यामधनं आपल्याला सगळ्यांना कळलं की नेमकी विषबाधाची कारणं कुठली आहे, त्यावर उपचार कुठले आहेत, आणि निश्चितच आपल्याला या विषयाचा फायदा होईल. तर मॅडम, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, तर दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.